वोट चोरी, मत चोरी. सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर लोकांनी दिलेली मतं प्रामाणिकपणे मोजली गेली नाही, बदलली गेली किंवा लोकांना मतदानच करू नाही दिले, त्याला म्हणतात वोट चोरी. फॉर एक्झाम्पल, खोट्या मतदारांची नावं लिस्टमध्ये टाकणं, खऱ्या मतदारांना मत करू न देणं, ईव्हीएम बॅलेटमध्ये छेडछाड करणं, खरे मत दुसऱ्याच्या नावावर टाकणं, मतमोजणीमध्ये गडबड करणे. यामुळे लोकशाहीचा पाया धरतो. म्हणजे एक मत इक्वल टू एक आवाज हा अधिकार हिसकावला जातो. वोट चोरी झाली म्हणजे सरकार बदललं असं नाही, तर आपल्या आयुष्यावर येणारे नियमही बदलले जातात. कारण सरकार म्हणजे राजकारण नाही, ते आपल्यासाठी कायदे बनवतात. तेच ठरवते आपले हक्क आणि दुर्दैवाने ते आपले बंधनही ठरवतात. पण प्रश्न असा आहे की ते नियम फक्त आपल्या भल्यासाठी असतात की त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी असतात. वोट चोरी करणाऱ्यांना देश, जनता, भविष्य यांचं काहीही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त भीती असते की माझी खुर्ची गेली तर मी काय करणार, म्हणून ते काहीही करतात, खोटं बोलतात, फसवतात, मतं चोरतात. कारण त्यांचा अहंकार त्यांच्या खुर्चीशी जोडलेला असतो. म्हणून आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की सरकार फक्त खुर्चीसाठी येते का, की खरंच सामान्य लोकांसाठी. उत्तर आपल्याकडेच आहे. कारण ज्या दिवशी आपण जागरूकपणे वोट देऊ त्या दिवशी वोट चोरी संपेल आणि खरी लोकशाही जागी राहील. आणि राहिला प्रश्न वोट चोरीचा, हे तर कधी व्हायलाच नाही पाहिजे.